ओके, सो गुड इव्हनिंग. मी आज इथं तुमच्यासमोर एक कविता सादर करण्यासाठी आलेलो आहे. या कवितेचं टायटल आहे गोड सावली. ही कविता मी एका नात्यावर लिहिलेली आहे. एक खूप प्युअर, खूप स्ट्रॉंग आणि खूप चांगलं नातं, ज्याच्याविषयी खूप कमी लिहिलं गेलेलं आहे आजपर्यंत. हे नातं म्हणजे एका वडिलांचं आणि एका मुलीचं. सो ही कविता लिहित असताना मला खूप रिसर्च करावा लागला किंवा खूप विचार करावा लागला असं नाही. माझ्या घरात जे काही मी पाहिलं किंवा जे काही लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यातूनच मला सुचत गेलं आणि मी लिहित गेलो. तर हे सगळं लिहित असताना माझी पहिली इन्स्पिरेशन म्हणजे माझी आजी. माझी आजी तिच्या लहानपणीची कोणतीही गोष्ट सांगताना, कोणतेही किस्से सांगताना किंवा शिकवण सांगताना तिच्या तोंडून येणारं पहिलं नाव म्हणजे आमचे आप्पा, म्हणजे तिचे वडील. आज माझी आजी वयाच्या ह्या पायरीवर आहे की ती तिच्या नातवंडांच्या मुलांसोबत सुद्धा खेळते. पण तरीही जेव्हा तिच्या तोंडून तिच्या वडिलांचं नाव येतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर येणारं हास्य आणि डोळ्यात येणारं पाणी ह्या नातेची खरी ओळख सांगून जातं. दुसरी व्यक्ती म्हणजे माझी मम्मी, माझी आई. 5 मुली, तरी आबांनी कधी कुणाला काही कमी पडू दिलं नाही. प्रेम, शिक्षण, संस्कार सगळ्यांना सगळं दिलं. आणि आजही त्यांना जितका त्यांच्या मुलाचा अभिमान आहे तितकाच अभिमान आणि कौतुक त्यांच्या मुलींचंही आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी बहीण. आज जर मी ही कविता लिहू शकलो किंवा ह्या नात्याचा मला अर्थ कळला तर ते फक्त माझ्या बहिणीमुळे. सो मी स्टार्ट करतो. ही कविता आपल्या आई आजीच्या काळातली एक लेडी, मी थोडी ग्रामीण सातारी भाषेत लिहिलेली आहे. सो आय होप यू विल अंडरस्टँड. सो आपल्या आई आजीच्या काळातली एक लेडी जिला जस्ट मुलगी झालेली आहे. सो ती तो सिनारिओ कसा डिपेक्ट करते, तिच्या हजबंडची रिॲक्शन्स कशी डिपेक्ट करते आपण बघूयात. चल स्टार्ट. जणू रात कालचीच पोटी लेक माझ्या आली. जणू रात कालचीच पोटी लेक माझ्या आली आणि माझ्या धन्याची घराणी देवानं पुरी केली. दाजी झाली बघा लेक रातीच दादा निरोप घेऊन गेला. दाजी झाली बघा लेक रातीच दादा निरोप घेऊन गेला आणि तांबडं फुटायच्या आधी बातीजा तिला बघायला आला. घेतलं पाणी पायावर न बसला घडीभर दारी. घेतलं पाणी पायावर न बसला घडीभर दारी. म्हण वाटची सारी पीडा इथंच रोखलेली बरी. बसून देवाऱ्यामोर देवाला साखर वाहिली. बसून देवाऱ्यामोर देवाला साखर वाहिली आणि मग भावली त्यांनी त्याची डोळा भरून पाहिली. इवलस ते बाळ त्याचं तो कौतुकाने पाहतो. इवलस ते बाळ त्याचं तो कौतुकाने पाहतो आणि वाघाच्या छातीचा राजा आज अस्वत नाहतो. आणि बाप लेकीच्या मधीही गंगा कोणी उभी केली. बाप लेकीच्या मधीही गंगा कोणी उभी केली आणि बा डोळं पुशीत सांगी आज माझ्या घरी खरी लक्ष्मी आली. कौतुकानं बाळ त्याचं मग तो इत्ताडानं मापतो. कौतुकानं बाळ त्याचं मग तो इत्ताडानं मापतो आणि हातीला जो पाणी पाहिजे तो हात आज बघा कसा थरथर कापतो. घरी जाया मग आपल्या गाडी बैलाची झुपली. घरी जाया मग आपल्या गाडी बैलाची झुपली आणि गाडीची दोन्ही बैल गुलालानं माखली. आणि लोक म्हणे देवाकार डोंगर डोईवर केला. लोक म्हणे देवाकार डोंगर डोईवर केला आणि बा साखरवाडीत सांगी डोंगर नाही साज माझ्या माथ्यावर आला. लेक होती जशी मोठी आई घडवी ती बाया. म्हणजे जेव्हा मुलगी मोठी होत असते तेव्हा आईवर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा एक डिफॉल्ट हे असतं की मुलीला सगळं आलं पाहिजे, सगळं शिकवलं पाहिजे. सो ते आई कशी करते आणि त्याच्या वडिलांचे कसे रिॲक्शन्स ते मी काय लिहिलेले आहे. तर लेक होती जशी मोठी आई घडवी ती बाय. लेक होती जशी मोठी आई घडवी ती बाय पर बापाची एडे डोळे लेकीसाठी आभाळाचे स्वप्न पाय. आता आई तिला कसे संस्कार द्यायला बघते किंवा कसं ट्रेन करायला बघते. सो ए उगवला बघ दिस चल मला ओढू लाग जात. उगवला बघ दिस मला ओढू लाग जात आणि कसला हो बाचा लाड म्हण नाजूक माझ्या बाईचे हात. आणि बघ मैत्रिणी सारे तुझ्या पाणी आणायला जाती. बघ मैत्रिणी सारे तुझ्या पाणी आणायला जाती आणि बा म्हणे झोपू दे ग घडीभर झोपत माझी मैना लई साजरी दिसती. आणि सूर्यदेव माझ्या घरी मावळतीला उगवितो. सूर्यदेव माझ्या घरी मावळतीला उगवितो आणि कसला हे उलटा झरा मायेचा येडा बाप लेकीचे पाय चेपितो.
बरं चल शेणाची आण पाटी दोघी अंगानं सारवू, शेणाची आण पाटी दोघी अंगान सारवू, अनबा खुनवी जा साळमंदी न ग हात तू भरवू. ठेवलं डालून कोंबड तरी उजडायचं का राहिलं, ठेवलं डालून कोंबड तरी उजडायचं का राहिलं, आणि पाटाचं पाणी ते शेवटी पाटालाच वाहिलं. सो हे वडिलांचं एक प्रेम म्हणू किंवा एक इंटरफिअरन्स म्हणू, हे बघून आईने एक टोमणा मारला. वडिलांना कळालं नाही म्हणजे नक्की ह्याच्या मागचा अर्थ काय. सो ते म्हटले की जे काय ते क्लिअर बोला. सो आई सांगते की मोठे सावकार आहेत म्हण, मोठे सावकार आहेत म्हण, बघा कसली झाक जागा तिला आली, मोठे सावकार आहेत म्हण, बघा कसली झाक जागा तिला आली, आणि बामध्ये शिकू दे ग तिला 4 बुक, कसली घाय तुला झाली, आणि ठेवू दे लाख नावं लोक देवाला बी नावं ठेवतात, ठेवू दे लाख नावं लोक देवाला बी नावं ठेवतात, आणि आमराईत जादा दगड गोड आंब्याला सांगतात. बर मोठी वकिलीन हो बाई पर आधी शिक तू रांधण, मोठी वकिलीन हो बाई पर आधी शिक तू रांधण, राजाचे लेकीला बी कवा चुकलं नांदन. सो आईच्या ह्या कन्सर्नवर तिची आजी बोलते की अगं घरादारासंग ऑफिस बी सांभाळील, घरादारासंग ऑफिस बी सांभाळील, कौतुकानं साऱ्या जगाला सांगती तिची आजी, आणि कुण्या राजाला देऊ अशी ही बाय माझी सीतेच्या गुणाची. सारं पार पाडाया 10 हाती जगदंबा, सारं पार पाडाया 10 हाती जगदंबा, आणि रांधायला साक्षात अन्नपूर्णा जणू, आणि तूच सांग माझ्या ह्या आशा उमेसाठी मी शंभू महादेव कुठून आणू. आजा म्हणे नातू वाग तर नात समयची वात, आजा म्हणे नातू वाग तर नात समयची वात, जाईल तिथं नाव कमविलं ले गुणी माझी नात, आणि भाऊ म्हणे घडीला लाग बदलतं असं तिचं माझं नातं, भाऊ म्हणे घडीला लाग बदलतं असं तिचं माझं नातं, कधी बहीण कधी आई कधी लेक तर कधी माझ्या पाठीवर ती साक्षात लक्ष्मीचा हात. आणि आता कन्क्लूड करताना असं लिहिलेलं आहे की नको हुंडा मोठा नको मोठं लगीन, नको माझ्या हातात कोणा सावकाराचा हात खरच, नको हुंडा मोठा नको मोठं लगीन, नको माझ्या हातात कोणा सावकाराचा हात खरच, फक्त प्रेम पाठबळ आणि विश्वास इतकीच आहे एका लेकीची गरज. हे देऊन तर बघा राजाची लेक नाही स्वतः राजा ती कशी होती, आणि मग जग सारं बघिलं की बापाला गोड सावली त्याची लेक कशी देते, बापाला गोड सावली त्याची लेक कशी देते. थँक्यू. Thanks.